आजची आषाढी एकादशी एवढी सुंदर आणि इतकी स्पेशल माझ्यासाठी असणार हे मला कधीच वाटलं नव्हतं. काय झालं सांगते चला. पण तुम्ही आधी बघा की मी छानशी तयारी करून कुठेतरी निघाली होती. घरची सर्व पूजा आटपवलेली होती. अगदी 5 वाजताच माझे घरच्या देवाची पूजा झाली होती. घर झाडून पुसून स्वच्छ झालं होतं. रांगोळी टाकून झालेली होती आणि मी स्वतःसुद्धा छानपैकी आवरून रेडी झालेली होती. ही सगळी पूजा वगैरे तर केली, पण मला होतं मुहूर्त 5:30 वाजताचं कुठेतरी जाण्याचं. आता हे कुठेतरी म्हणजे काय, तर मला कधीही विश्वास न बसणारी गोष्ट माझ्यासोबत घडली. तुम्ही म्हणता ना कंटेंट क्रिएशन काय असते, कशाला रील्स बनवायचे, मला तर डायरेक्ट कोणी म्हटलेलं नाही आहे, पण असं कानावर येतंच इकडून तिकडून. तर तुम्हाला सांगते, आज या कंटेंट क्रिएशनमुळेच मला एका सुंदरशा जागी जाण्याचा मान मिळाला. तो मान म्हणजे विठ्ठल रखुमाईंच्या मंदिरामध्ये जाऊन विठ्ठल रखुमाईंना आषाढी एकादशीच्या दिवशी अभिषेक घालण्याचा. आणि आता एवढ्या सुंदर कार्यासाठी मला बोलावणे आल्यावर मी त्याला नकार दिला असं तर पॉसिबलच नाही आहे. म्हणून पहाटे उठूनच घर झाडून पुसून स्वच्छ करून घेतलं, स्नान करून घेतलं आणि देवपूजा करून घेतली. घरची देवपूजा झाल्याबरोबरच मी साडी वगैरे वेअर केली आणि रात्रीच मी सगळं सामान काढून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी मला रुक्मिणी देवींची ओटी भरायची होती. त्या व्यतिरिक्त पंचामृत, त्याच्या व्यतिरिक्त फळं, सगळं काही सकाळीच मी सगळं समोर आणून ठेवून दिलं होतं. आणि मग काय लगेच मिस्टरांना आणि विनिशाला उठवलं, त्यांना आंघोळ वगैरे करायला लावली आणि निघालो मंदिराकडे येण्याकरिता. इकडे येताच ना मूर्ती बघून माझं ध्यान लागत होतं. इतका सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या मूर्त्या होत्या आणि पर्सनली त्यांना स्वतःच्या हाताने अभिषेक घालणे, टिळा लावणे, त्यांच्या पायाला स्पर्श करणे, या सगळ्या गोष्टींनी मी धन्य झाली. मला खूप खूप धन्यवाद द्यायचे आहे युनाते परिवाराला की त्यांनी मला तिथे आमंत्रित केलं. खूप खूप धन्यवाद तुमचे. अशी आषाढी एकादशी माझी अजूनही कधीच झालेली नाही आहे. पर्सनली मूर्तीला हात लावणे म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी तरी. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही तिथे छानपैकी आरती केली. सर्वजण आले होते. सकाळी सकाळी खूप सुंदर आणि प्रचंड एकदम भक्तिमय वातावरण तिथे झालेलं होतं. मला खूप छान असा एक पॉझिटिव्ह फील आला आणि मस्त एक्सपिरियन्स होता हा माझ्यासाठी. आम्ही सर्वांनी मिळून 5 आरत्या केल्या, कापूर घेतला, प्रसादाचं वाटप केलं आणि अशी काहीशी माझी आषाढी एकादशीची ही पहाट होती, खूप सुंदर अशी. तुमचा आषाढी एकादशीचा दिवस कसा चाललाय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल